स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी सेमीच्या मुलांसाठी आकारित चाचणी क्रमांक 2 2025-26 चा पेपर कशा पद्धतीने असू शकतो हे या ठिकाणी बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर मग बघूया पेपर कोणत्या पद्धतीचा असणार आहे। आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे फिल इन द ब्लँक्स। ठीक आहे, म्हणजे गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत। पहिला प्रश्न आहे आपला एरिया ऑफ अ रेक्टँगल। एरिया ऑफ अ रेक्टँगल काय असतो आपला, तर लेंथ इंटू ब्रेड्थ असतो। म्हणजे ही काय झाली आपली एक गाळलेली जागा झाली। अमाउंट इज इक्वल्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो। ओके, द मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क काय असतो, तर 180 डिग्री असतो। बरोबर आहे, आणि हे सगळं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये। त्यामुळे जे लेसन्स आहेत त्या लेसनचे ही व्हिडिओ एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील। इथे बघा, कंप्लीट द टेबल बिलो असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता इथं रेडियस दिलेली आहे 7। आता रेडियसच्या डबल ही काय असते आपली डायमीटर असते, म्हणून 7 टू द 14 आले। आणि सर्कमफरन्स काढायचा झाला तर पाय इंटू डी घेतलं तर 22/7 इंटू काय घेतलं 14 घेतलं। ठीक आहे, डिवाइड केलं 7 टू द 14 आणि 22 टू द 44 आले, त्यामुळे इथं लिहिले 44। त्याच पद्धतीने बघा, डायमीटर जर 28 असेल तर रेडियस त्याच्या हाफ असते, म्हणजे 14 झाली। आणि परत तेच फॉर्म्युला वापरला आणि आपण इथला आन्सर काढलेला आहे 88। पण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर सर्कमफरन्स ऑफ द सर्कल दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला डायमीटर काढायचं आहे। हे सूत्र आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। म्हणजेच बघा, जर d इज इक्वल्स टू घेतलं p अपॉन पाय, हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहे। म्हणजेच काय होणार आहे बघा, पायची जर किंमत आपण हे c तसंच ठेवलं आणि पायची किंमत 22/7 होती, म्हणजेच काय झाली 7/22 झाली। आणि तेच फॉर्म्युला या ठिकाणी वापरला, आपण डायमीटर काढली आणि डायमीटरच्या हाफ ही काय असते आपली रेडियस असती। ठीक आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ, जे प्रकरणांचे व्हिडिओ आहेत ते एकदा नक्की बघून घ्या। त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, आता इथे बघा, राईट अ नेम फॉर इच वन असं विचारलेलं आहे। ठीक आहे, कोणत्याही एक नाव लिहायचं आहे तुम्हाला। मेजर आर्क, आता मेजर आर्क म्हणजे काय, तर ज्या आर्क मध्ये काय येतो तुमचा, तर सेंटर ऑफ द सर्कल येतो। बरोबर आहे, म्हणजेच कुठला घेऊ शकता तुम्ही, तर PYQ असंही घेऊ शकता। ठीक आहे, त्यामुळे इथं अजून एक लिहू शकतो बघा, आर्क PYQ। ठीक आहे, दुसरा अजून काय लिहू शकतो बघा, PRQ लिहू शकतो। बरोबर आहे, पण आपल्याला एकच लिहायचं आहे। त्याच्यानंतर मायनर आर्क, मायनर आर्क कुठला आहे आपला, तर छोटा। इथं बघा, ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल येत नाही, म्हणून PXQ किंवा QXP म्हणून PXQ लिहिलेलं आहे इथं। आणि सेमी सर्कल म्हणजे काय, तर डायमीटर मुळे तयार झालेले जे आर्क आहेत त्याला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणतो। ते काय लिहिणार आपले QYR किंवा QPR किंवा QXR, यातलं कोणतंही तुम्ही लिहू शकता। आता पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी, क्वेश्चन 2B, इफ 6 kg ऑनियन्स कॉस्ट 150 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स। ठीक आहे, म्हणजे आता 6 kg कांद्यांना 150 म्हणजे 150 रुपीज लागतात, तर 1 kg ऑनियन साठी किती रुपीज लागतील, तर आपण काय करणार आहे 150 डिवायडेड बाय 6 केले तर आपल्याला 1 kg ऑनियन कॉस्ट आपल्याला मिळणार आहे, म्हणून डिवाइड केले, आन्सर आले 25 रुपीज। आता बघा, 1 kg कांद्याला आपल्याला 25 रुपीज लागतात, तर 12 kg कांद्यांसाठी किती रुपीज लागतील, तर आपण काय करणार आहे 12 kg ऑनियन कॉस्ट काय असणार आहे आपली 25 इंटू 12 केले, म्हणजे आपल्याला किती मिळाले 300 रुपीज मिळाले। म्हणजे 12 kg ऑनियन कॉस्ट किती असणार आहे आपली 300 रुपीज असणार आहे। आता बघूया पुढचा प्रश्न, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचा फायदा त्यांनाही होईल। आता या ठिकाणी बघा, करंट अकाउंट दिलेला आहे, म्हणजेच काय आपला ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी ऑफ अ डेली बेसिस असतं। ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहे। रिकरिंग डिपॉझिट अकाउंट काय असतं, तर डिसाइड द अमाउंट टू द डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट असतं। आणि सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, तर द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स। ओके, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे। काय सांगितलंय बघा पुढचा प्रश्न, इफ साइड्स ऑफ अ स्क्वेअर इज 17, साइड दिलेली आहे आपल्याला स्क्वेअरची जी 17 आहे, फाइंड द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे,
एरिया ऑफ द स्क्वेअर काय असतो तर साइड इंटू साइड असतं, बरोबर आहे. इथे काय दिलेलं आहे आपल्याला 17 इंटू 17, 17 स्क्वेअर 289 स्क्वेअर सेंटीमीटर. हे युनिट पण तितकंच महत्वाचं असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पुढचं, व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब विथ 8 सेंटीमीटर साइड्स. ठीक आहे, म्हणजे साइड किती दिलेले 8 सेंटीमीटर साइड असणारा क्यूबचा सरफेस एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणजे 6 इंटू साइड स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपला, म्हणून 6 इंटू 8 स्क्वेअर आलं. देन मल्टिप्लाइड करा, 6 इंटू 64 झाले, मल्टिप्लिकेशन केले, एवढं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन 4B काय सांगितलेलं आहे बघा, इफ पंकज डिपॉझिट्स 1 लाख रुपीज इन द बँक ॲट द 10 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे 1 लाख रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. इंटरेस्ट रेट किती आहे 10 रुपीज आहे, 10 आहे, आणि किती इयर साठी आहे तर 2 इयर साठी आहे, बरोबर आहे. पी मीन्स किती आले आपले 1 लाख, आर मीन्स रेट किती आहे 10 आहे, आणि आय किती आहे आपला 2 आहे, बरोबर आहे, अपॉन 100, किंवा या ठिकाणी एन पण लिहितात. ओके. आता या ठिकाणी वरचे 2 zeros ला खालचे 2 zeros गेले, मल्टिप्लाइड केलं तर इथे किती आले आपले 20,000. 2 1 2 1 2, आणि 1 2 3 आणि 4 zeros, म्हणून इथे 4 zeros आले. अमाऊंट इज इक्वल्स टू काय असतं, मगाशीच आपण फॉर्म्युला बघितला, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो. प्रिन्सिपल किती आहे 1 लाख, इंटरेस्ट किती आहे 20,000, देन ऍडिशन केली आपण. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा, इथं राईट द नेम्स ऑफ द 2 रेडियस इन द सर्कल बिलो असं विचारलेलं आहे. ठीक आहे. रेडियस म्हणला तर कुठे आहेत बघा, 1 2 3 आणि 4 आहेत, फक्त आपल्याला 2 लिहायचे आहेत, म्हणून आपण रेडियस OC आणि रेडियस OB या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा पेपर संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओ बरोबर आपल्या चॅनलवरील इयत्ता 7वीचे ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीनं क्लिअर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा, आणि त्याचप्रमाणे हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद.